चला आपण स्टॅटिस्टिक्स मधील तो स्टँडर्ड डेव्हिएशनचा जो पार्ट होता ते आपण बघत होतो. लास्ट पॉइंट की ज्यामध्ये फर्स्ट बघितलं रेंज, कोएफिशियंट ऑफ रेंज. त्यानंतर आपण बघितलं सेकंड मीन डेव्हिएशन. त्यानंतर स्टँडर्ड डेव्हिएशन, तिसरा पॉइंट बघितला आपण स्टँडर्ड डेव्हिएशनचा. आणि स्टँडर्ड डेव्हिएशन वरून आपण व्हेरियन्स ही फाइंड आउट केला, जो की व्हेरियन्सचा फॉर्म्युला आहे सिग्मा स्क्वेअर, म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशनचा स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला व्हेरियन्स मिळत होता. आणि या व्हेरियन्सचा यूज करून आपण काही एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी आपण बघत होतो, की ज्यामध्ये फर्स्ट एक एक्झाम्पल आपण कंपॅरिझन ऑफ टू सेट्सच्या फॉर्म्युलीमध्ये आपण बघितलं. जसं की इथं बघा, हे एक एक्झाम्पल बघूया. इन द टू फॅक्टरीज A and B, in the two factories A and B engaged in the same industry. एका इंडस्ट्री मध्ये दोन फॅक्टरीज आहेत A आणि B, की त्याचे आपल्याला ऍव्हरेज वीकली वेजेस दिलेले आहेत, म्हणजे त्यांचा सरासरी आठवड्याचा पगार जो आहे कामगारांचा त्याची सरासरी दिलेली आहे. म्हणजे थोडक्यात ए फॅक्टरीची सरासरी मीन दिलेली आहे खालच्या टेबलमध्ये, बी फॅक्टरीची सुद्धा सरासरी दिलेली आहे वीकली वेजेस म्हणजे आठवड्याच्या पगाराची. अँड स्टँडर्ड डेव्हिएशन आर ॲज बिलो फॉलोज. म्हणजे तुम्हाला इथं दोन फॅक्टरी आहेत या पद्धतीनं, एक ए फॅक्टरी आहे, दुसरी बी फॅक्टरी आहे. या दोन फॅक्टरी मध्ये ए फॅक्टरीसाठी ऍव्हरेज वेजेस दिलेला आहे, सरासरी पगार किती दिलेला आहे. मी इथं त्यांना नोटेशन देतो एक्स बार, म्हणजे मीनची व्हॅल्यू 34.5 आहे ए फॅक्टरीसाठी. आणि त्याच फॅक्टरीचा स्टँडर्ड डेव्हिएशन दिलेला आहे 5.0. तसंच बी फॅक्टरीसाठीही दिलेला आहे आपल्याला. बी फॅक्टरीसाठी दिलेला आहे एक्स बार, किंवा नोटेशन तुम्ही वाय बार तिथं केलं तरी चालतं. म्हणजे बी फॅक्टरीचा मीन दिलेला आहे 28.5 आणि स्टँडर्ड डेव्हिएशन दिलेला आहे 4.5. अशा पद्धतीनं ए फॅक्टरीचेही आपल्याला व्हॅल्यू दिलेले आहेत, बी फॅक्टरीच्या सुद्धा व्हॅल्यू दिलेल्या आहेत. आणि विचारलंय त्या व्हॅल्यूवरून, त्या कंडिशन्स वरून, which factory is more consistent? Which factory is more consistent? आता मोर कन्सिस्टंट कधी असते? ज्यावेळी त्यांच्यामध्ये व्हेरिएबिलिटी, ज्या फॅक्टरीमध्ये व्हेरिएबिलिटी जास्ती, व्हेरिएबिलिटी कमी तो मोर कन्सिस्टंट, आणि व्हेरिएबिलिटी जास्ती झाली का लेस कन्सिस्टंट. आपल्याला मोर कन्सिस्टंट विचारले म्हणजे ज्याचा कोइफिशियंट ऑफ व्हेरियन्स, व्हेरिएशन असेल, व्हेरियन्स म्हणा, हे कमी येतो, ती फॅक्टरी जी असेल ती मोर कन्सिस्टंट असणार आहे. म्हणजेच हे काढण्यासाठी आपल्याला कोइफिशियंट ऑफ व्हेरियन्स काढावं लागेल. दोन्हीही फॅक्टरीचा वेगवेगळा कोइफिशियंट ऑफ व्हेरियन्स काढायचा. आता पहिली फॅक्टरी घेतो, कोइफिशियंट ऑफ व्हेरियन्स ऑफ फॅक्टरी ए. फॉर्म्युला सिग्मा अपॉन एक्स बार इंटू 100च. फॉर्म्युला जर असेल तर तोच सिग्मा अपॉन एक्स बार इंटू 100. मी पहिल्या फॅक्टरीसाठी काढतोय. आता पहिल्या फॅक्टरीमध्ये इथं बघा
पहिल्या फॅक्टरी म्हणजे ए फॅक्टरीसाठी घेतोय, हा आहे एक्स बार, हा आहे सिग्मा. दोन्हीही व्हॅल्यू इथं टाकूया. सिग्माची व्हॅल्यू 5.0 टाकली, एक्स बार जो आहे तो 34.5 टाकला आणि इंटू 100 केला. आता डिव्हिजन करायचे आपल्याला 5.0 अपॉन 34.5 इंटू 100 आणि त्यावेळी आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन जे आहे ते कॅल्क्युलेशन मिळेल. हॅलो सर. बोला सर, ते कॅल्क्युलेटर मध्ये आपण कसं घ्यायचं? भागिले साइन आहे का, भागिले साइन आहे का, आपण कसं घ्यायचं? आपण म्हणजे भागिले झालं. हा, भागिले साइन टाकायचं, इक्वल टू करायचं, त्यानंतर मग आपण इंटू 100 करणार आलेल्या व्हॅल्यूला आणि इंटू 100 केल्यानंतर आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन जे काय असेल ते मिळून जाईल. मग कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स ऑफ फॅक्टरी ए हे जर कॅल्क्युलेशन केलं तर किती येते हो? कॅल्क्युलेशन करून बघा. 5.0 डिवायडेड बाय 34.5 इंटू 100. 14.1%. ओके, 14.49 ही व्हॅल्यू आपल्याला कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स ऑफ द फॅक्टरी ए. पहिली जी ए फॅक्टरी आहे त्यासाठी तो कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स मिळतो. मग सेम पद्धतीने आपण दुसऱ्या फॅक्टरीसाठी ही करणार. दुसरी फॅक्टरी आहे इथं आता बी फॅक्टरी आहे. बी फॅक्टरी साठी आपल्याला घ्यायचं आहे. बी फॅक्टरीचा एक्स बार आहे 28.5, सिग्मा आहे 4.5. मग परत फॉर्म्युला तोच घेऊया, सिग्मा अपॉन एक्स बार इंटू 100. मी व्हॅल्यू टाकतो, सिग्माची वरती आहे बघा व्हॅल्यू 4.5, एक्स बारची व्हॅल्यू 28.5. दोन्हीही व्हॅल्यू आपण या दोन ठिकाणी टाकल्या. मग सांगा 4.5 डिवायडेड बाय 28.5 इंटू 100. हेही आपलं कॅल्क्युलेशन करायचं. डिवायडेड साइन म्हणजे डिवायडेड साइनला तिथं भागाकाराचं साइन, मल्टिप्लिकेशनचं साइन आहे, क्रॉस मध्ये भागाकाराचं साइन आहे, प्लस मायनस जशी साइन आहे त्या पद्धतीने ते डिवाइड करायचं. ते आपण अशा पद्धतीनं असावं असं काही नाही. आपण म्हणजेच भागाकार साइन. किती येत आहे? 4.5 डिवायडेड बाय 28.5 इंटू 100. सर असं येते आमचं उत्तर. आपण मध्ये येते सर. अरे मग त्याला कन्वर्ट करा की डिजिट. काल परवा सांगितलं तुम्हाला डिजिट मध्ये कन्वर्ट करायचं ते. 15.78. 17 का 15? 15. 15.78. आलेल्या आन्सरला फक्त खाली डिजिट म्हणून आहे, तिथे डिजिट ह्याच्यामध्ये ऑप्शन मध्ये क्लिक करा इक्वल टू आन्सरला. ते आपोआपच पॉइंट मध्ये कन्वर्ट होतं. ते कॅल्क्युलेटर वरतीच करायचं आहे आपल्याला. येते का? कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स ऑफ फॅक्टरी बी इज इक्वल टू 15.79. या दोन व्हॅल्यू मिळालेत आपल्याला. फॅक्टरी ए साठी 14.49 मिळालंय, फॅक्टरी बी साठी 15.79 मिळालंय. मग कंपॅरिझन करायचं या दोन व्हेरियन्सचं.
आणि त्यामध्ये कोणत्या फॅक्टरीचा कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स लहान येतोय तो मग मोर कन्सिस्टंट असणार आहे. मग इथं लिहायचं खाली वाटल्यास त्याच्याच खाली कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स ए फॅक्टरीचा लेस दॅन कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स ऑफ बी फॅक्टरी. बरोबर आहे का? ए चा सीव्ही कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स बी पेक्षा लहान आहे. आणि ज्याचा कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स लहान असतो तो कसा असतो? ती फॅक्टरी काय म्हणतो आपण? मोर कन्सिस्टंट असेल ना. आपल्याला काय विचारलंय? विच फॅक्टरी इज मोर कन्सिस्टंट? कोणती फॅक्टरी त्यातली मोर कन्सिस्टंट आहे? मग कोणती फॅक्टरी असेल मोर कन्सिस्टंट? बी. बी फॅक्टरी असेल का? हो सर. ए असेल सर. ए आणि बी मध्ये या दोन फॅक्टरी आहेत. ए फॅक्टरीचा कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स 14.49 आहे. बी फॅक्टरीचा कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स येत आहे हे 15.79. ज्या फॅक्टरीचा कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स कमी असतो ती फॅक्टरी मोर कन्सिस्टंट असते. सर ए. ए असेल सर. ए फॅक्टरी 14 आहे, बी फॅक्टरी 15 आहे. तर मग मोर कन्सिस्टंट फॅक्टरी झाली ए. A factory is more consistent than B. लक्षात कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स दोन काढायचे, ज्याचा कमी येतोय तो मोर कन्सिस्टंट विचारलाय. आता काही वेळा एक्झाम्पल मध्ये विचारलं जातं विच फॅक्टरी हॅज मोर व्हेरिएबिलिटी. विच फॅक्टरी हॅज मोर व्हेरिएबिलिटी. व्हेरिएबिलिटीचा अर्थ काय? ज्याचा कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स जास्ती तो मोर व्हेरिएबिलिटी असतो. बघा दोन्हीचं कंपॅरिझन व्यवस्थित लक्षात ठेवा. कन्सिस्टन्सी काढताना ज्याचा कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स कमी आहे त्याला आपण मोर कन्सिस्टंट म्हणणार आहे. हे कन्सिस्टन्सीसाठी झालं. आणि व्हेरिएबिलिटी मध्ये ज्याचा कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स जास्ती आहे तो मोर व्हेरिएबिलिटी झाला. म्हणजे ज्याच्यात व्हरायटी जास्त आहे तो व्हेरिएबिलिटी सुद्धा जास्ती म्हणतोय आपण. कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स जास्ती म्हणजे त्यात व्हरायटी जास्ती आपण म्हणतो आणि त्याचाच अर्थ ही व्हेरिएबिलिटी. म्हणजे यामध्ये मोर व्हेरिएबिलिटी जर विचारलं असतं तर कोणती फॅक्टरी आली असती? बी. बी फॅक्टरी आली असते. बरोबर आहे. बी फॅक्टरीचा कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स जास्ती ना इथं. ज्याचा कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स जास्ती तो मोर व्हेरिएबिलिटी असेल आणि ज्याचा कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स कमी तो मोर कन्सिस्टंट असणार आहे. तो असणार आहे मोर कन्सिस्टंट. या पद्धतीने आपण त्या टाईपचे प्रॉब्लेम कन्सिस्टन्सीचे असतील किंवा व्हेरिएबिलिटीचे असतील ते आपण सॉल्व्ह करतोय. लक्षात सर्वांचे? हो सर. ठीक आहे. पुढचा एक प्रॉब्लेम बघूया आणि क्लिअर होऊन जाईल. द डेटा ऑफ रन स्कोर्ड बाय 2 batsmen A and B in 5 one-day matches is given below. एक्झाम्पल अगोदर तुम्हाला सांगितलं होतं त्या पद्धतीनं 2 बॅट्समन आहेत ए आणि बी की जी 5 वन-डे मॅचेसची एक सिरीज आहे. 5 वन-डे मॅचेस आहेत आणि त्यातील ए आणि बी बॅट्समनचे
रन्स जे स्कोर केलेले आहेत त्यांनी ए आणि बी बॅट्समननं, त्याचे तुम्हाला ऍव्हरेज स्कोर पण दिलेले आहे आणि स्टँडर्ड डेव्हिएशन पण दिलेलं आहे. ए आणि बी बॅट्समनचा ऍव्हरेज स्कोर दिलेला आहे. किती रना काढल्या त्याने ऍव्हरेज सरासरी 5 वन डे मॅचेस मध्ये. स्टँडर्ड डेव्हिएशन किती आहे हेही ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला त्या फॉर्म्युलीला काढायची गरज नाही. स्टँडर्ड डेव्हिएशन ऑलरेडी दिलेलं आहे. आणि विचारले काय, स्टेट विच बॅट्समन इज मोर कन्सिस्टंट. कोणता बॅट्समन हा त्या 5 वन डे मॅचेसच्या सिरीज मध्ये कन्सिस्टन्सली खेळलाय. ए खेळाय जास्ती कन्सिस्टंटली का बी खेळाय कन्सिस्टंटली, ते विचारलेलं आहे. मग त्यासाठी आपल्याला काय काढावं लागेल व दोन्ही बॅट्समन साठी, कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स काढावं लागेल दोन्ही. आणि ज्याचा कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स म्हणजे थोडक्यात व्हेरिएबिलिटी, कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स ज्याचा कमी येते तो बॅट्समन म्हणणार कसा आपण, मोर कन्सिस्टंट. मोर कन्सिस्टंट. आता ए बॅट्समनचा अशा पद्धतीने टेबल दिलेला आहे. ए बॅट्समन साठी हा ऍव्हरेज म्हणजे एक्स बार असतं, स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे सिग्मा असतं. याला नोटेशन आपण देतो. आता पहिल्या बॅट्समन साठी आपण घेऊया कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स ऑफ बॅट्समन ए. ए बॅट्समन घेतो. फॉर्म्युला लिहिला मी, सिग्मा अपॉन एक्स बार इंटू 100. कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स ऑफ बॅट्समन ए इक्वल टू सिग्मा अपॉन एक्स बार इंटू 11.8%. ओके. मग सिग्माची व्हॅल्यू टाकली 5.1, बार टाकला 44 इंटू 100 केला आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला किती मिळते बघा, 11.59. 11.59 येते का सर्वांना चेक करा. येस सर. ओके. 5.1 डिवायडेड बाय 44 करायचं आणि त्याला इक्वल टू व्हॅल्यूला इंटू 100 केलं तर आपल्याला पहिला कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स पहिल्या बॅट्समनचा मिळतोय 11.59. हा एका बॅट्समनचा कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स आला. जसं आपण एका बॅट्समनचं केलं तसंच दुसऱ्या बॅट्समन साठी ही घेऊया आता. म्हणजे बी बॅट्समन साठी, बी बॅट्समनचा एक्स बार आहे 54, सिग्मा आहे 6.31. मग कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स ऑफ बॅट्समन बी इक्वल टू सिग्मा अपॉन एक्स बार इंटू 100. फॉर्म्युला 11.68. 11.68. ओके. ज्यामध्ये व्हॅल्यू टाकायच्या, सिग्माची व्हॅल्यू टाकायची 6.31 आहे ही व्हॅल्यू सिग्माची, आणि एक्स बारची व्हॅल्यू 54 टाकायची. दोन्हीही व्हॅल्यू टाकूया. इथं इथं टाकलं 6.31 अपॉन 54 इंटू 100 आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळतं, 11.68. 11.68. 68 मिळतं का? चेक करा सर्वांनी ते, कारण ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारलं जातं 11.68. आता आपण चेक करूया. पहिला ए बॅट्समन साठी 11.59 कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स आलाय. बी बॅट्समन साठी 11.68 कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स आलाय. आता कोणत्या बॅट्समनचा कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स कमी आहे हो? ए बॅट्समन. ए बॅट्समनचा कोएफिशियंट व्हेरियन्स कमी. मग कन्सिस्टंट काय म्हणणार, आणि काय म्हणणार, कोणता बॅट्समन इज मोर कन्सिस्टंट आहे? ए बॅट्समन इज. म्हणून लिहायचं खाली सेंटेन्स, बॅट्समन ए इज मोर कन्सिस्टंट. या वाक्याला, या सेंटेन्सला आपल्याला मार्क असतात. नाहीतर तुम्ही इथपर्यंत जर काढलं तर तुम्हाला निम्मे मार्क मिळून जातील त्या क्वेश्चनचे. आणि ज्यावेळी तुम्ही त्याचं आन्सर खाली बॅट्समन ए इज मोर कन्सिस्टंट म्हणजे जे विचारलेलं आहे ते लिहिता, त्यावेळी त्याच्यावर तुम्हाला निम्मे मार्क्स मिळून जातात.
म्हणजे इथं लिहिलं कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स ऑफ बॅट्समन ए इज लेस दॅन कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स ऑफ बॅट्समन बी and therefore batsman A is more consistent. Batsman A is more consistent कारण A चा कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स लेस दॅन आलेला आहे म्हणून तो बॅट्समन हा मोर कन्सिस्टंट असेल. लक्षात सर्वांच्या आहे? हो सर. हो सर. ओके, तुम्ही एक एक्झाम्पल सॉल्व करा बघू यामधनं. दे की सर. क्वेश्चन लिहून घ्या. मी टेबल देतो, टेबलच डायरेक्ट लिहा आणि त्याच्यावरनं तुम्ही फाइंड आउट करा. हा एक टेबल आहे. दोन फॅक्टरी आहेत. दोन फॅक्टरीसाठी हे ऍव्हरेज, दोन फॅक्टरीसाठी आता वरती लिहितो मी इथं. ए फॅक्टरी आहे आणि इथं बी फॅक्टरी आहे. ए फॅक्टरी आणि बी फॅक्टरीसाठी आणि आतमध्ये दिलेलं आहे, पहिलं दिलेलं आहे ऍव्हरेज आणि दुसरं दिलेलं आहे स्टँडर्ड डेव्हिएशन. ऍव्हरेज आणि स्टँडर्ड डेव्हिएशन दिलेलं आहे आणि आतमध्ये ऍव्हरेजची व्हॅल्यू दिलेली आहे. ए फॅक्टरीसाठी ऍव्हरेज आहे 186 आणि बी फॅक्टरीचं ऍव्हरेज आहे 175. स्टँडर्ड डेव्हिएशन ए साठी आहे 9, बी साठी आहे 10. तर खाली क्वेश्चन आपल्याला त्याच्यावरून काढायचं आहे काय, which factory is more consistent? Which factory is more consistent? तर आता हा आपला लास्ट पार्ट होता, कंपॅरिझन ऑफ टू सेट्स. तोही आपला झालेला आहे. इथं आपला हा टॉपिक सुद्धा स्टॅटिस्टिक्स हा टॉपिक संपतोय. 4 पॉइंट होते त्यामध्ये. पहिला रेंज आणि कोएफिशियंट ऑफ रेंज, दुसरा मीन डेव्हिएशन, तिसरा स्टँडर्ड डेव्हिएशन. सर ए येतोय 0.0. नाही करा सांगा मला, ए फॅक्टरी कन्सिस्टंट आहे का बी कन्सिस्टंट? शेवट करा तुम्ही. ते कोणतं? ते आहे ए येतोय. comparison of right चाललंय मग मरायला लागली बसंतीत नुसतं का लवकर तू दिल्या एकाला हे होतंय नाही गिराय मूर्खच आहे तुम्ही. सर्वांनी ते फाइंड आउट करा. ए फॅक्टरीचं कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स ऑफ फॅक्टरी ए इक्वल टू फाइंड आउट करायचं. त्यानंतर कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स ऑफ फॅक्टरी बी फाइंड आउट करायचं. त्यानंतर खाली त्या दोन्ही वरून लिहायचं सिन्स कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स ऑफ ए, मग लेस दॅन येतोय का ग्रेटर दॅन येतोय ते लिहायचं. त्या ठिकाणी नोटेशन टाकायचं आणि कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स मधलं ते रिलेशन लिहायचं आणि त्यानंतर म्हणून लिहायचं त्याच्यावरून
therefore A factory is consistent असेल किंवा B factory is consistent जे काही सर बी येते बी. B factory more consistent येते. बघा अजून ही चेक करा, सर्वांचं चेक करू बघू. प्रत्येकाने फाइंड आउट करा. सर बी कन्सिस्टंट येते. सर B बीच येते. येते. सर बीच येतंय. बर कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स ऑफ ए किती आलाय आता सांगा. 0.04. 0.04. कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स ऑफ बी किती आलाय 0.05. 0.05 आलाय का सर्वांचा. हो सर. आणि यामध्ये सीव्ही ऑफ ए इज कोणते लहान येते व्हॅल्यू. A येते सर. मग बी काय मोर कन्सिस्टंट. हे तर व्हॅल्यू बरोबर आहेत का. सीव्ही ऑफ ए कोएफिशिएंट व्हेरियन्स ऑफ ए 0.04 च येते का. सर तुम्ही सॉल्व्ह करता का एकदा. ए फॅक्टरी साठी आता घेऊया आपण सिग्मा अपॉन एक्स बार. सिग्माची व्हॅल्यू 9 आहे. माईक बंद करा. 186 into 100 हा असेल आपला सीव्ही ऑफ ए कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स फोर ऑफ ए. येते. एच 4/83. काय येतं 4 - 83. 4.83. 4.83. हो सर. सांगताय तुम्ही नेमक्या हो, सर. 0.4 सांगताय एकदा. नाही सर 4.83 येते. 9/186 करा आणि इंटू 100 सुद्धा आहे. इंटू 100 पण करायचं आहे त्याला. इज इक्वल टू 4. फक्त 4 येते का. नाही येस सर. सर. 4.83 येते. 4.83 हा झाला कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स ऑफ ए. ए फॅक्टरी साठी आपण फाइंड आउट केलं. आता बी फॅक्टरी साठी ही फाइंड आउट करूया. सर 5.71. ओके सीव्ही अपॉन बी म्हणजे हे 170 10/175 into 100 करायचंय आपल्याला. आणि ही व्हॅल्यू सीव्ही बी ऑफ बी ची किती येते 5.71. 5.71. आणि A is more consistent. मग दोन व्हॅल्यू आल्या. ए फॅक्टरी साठी 4.83 आला. बी फॅक्टरी साठी कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स 5.71 आला. यातील लहान व्हॅल्यू ही 4च असणार आहे 5 पेक्षा. आणि जी असेल तीच मोर कन्सिस्टंट फॅक्टरी असणार आहे. त्यामुळं ए फॅक्टरी इज मोर कन्सिस्टंट आपला आन्सर झाला. फॅक्टरी इज मोर कन्सिस्टंट. सर अजून एक एक्झाम्पल. अजून एक एक्झाम्पल देता का. ठीक आहे घ्या अजून एक एक्झाम्पल घ्या. हे झाले का सर्वांचं लक्षात आलं सर. सर्वांचं. हो सर. हे लिहून घेतलं काय कारण हे त्यामध्ये एक्झाम्पल नसणार आहे.
झालं का सर्वांचं? हो सर. लास्ट आन्सर सुद्धा हे ए फॅक्टरी इज मोर कन्सिस्टंट म्हणायचं तिथं. ए फॅक्टरी इज मोर कन्सिस्टंट. या पद्धतीने त्याचं आन्सर सुद्धा द्यायचं. अजून एक पुढचा टेबल मग घ्या, करा सॉल्व. एक टेबल देतोय. की ज्यामध्ये व्हॅल्यू दिलेत. सेट 1 आहे, सेट 2 आहे आणि इथं आपल्याला मीनचा व्हॅल्यू दिलेली आहे. इथं एसडी ची व्हॅल्यू दिलेली आहे. मीन दिलेला आहे तुम्हाला 60 आणि 65. स्टँडर्ड डिव्हिएशन दिलेला आहे 5 आणि 6. आणि विचारले काय, which factory has which set has greater variability. हा एक क्वेश्चन आहे आणि यामध्येच दुसरा एक क्वेश्चन विचारलेला आहे, which set is more consistent. Which set has a greater variability and which set is more consistent. क्वेश्चन लिहून घेतलाय सर्वांनी? आता एक एक व्हॅल्यू कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स इक्वल टू सॉल्व करा. Coefficient of variance of A, सिग्मा आहे 5 आणि हे आहे 60, म्हणजे 5/60 × 100 या फॉर्म्युलेमध्ये व्हॅल्यू टाकायच्या. 8.33. 8.33. हे झालं एका फॅक्टरीचं, एका सेटसाठी कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स. तसाच बी सेट साठी ही काढा 9.23. 6 आणि 65 आहे. 6 आणि 65 तुम्हाला हे सर्व व्हॅल्यू टेबल मध्ये दिलेले आहेत, त्यामुळे आपण डायरेक्ट घेतोय 9.23. म्हणजे इथं कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स ऑफ सेट ए आहे 80.83. इथं आहे बी चा 9.23. आता पहिला क्वेश्चन विचारलाय मोर व्हेरिएबिलिटी. B is greater variability. हा, ज्याचा कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स जास्ती असेल तो मोर व्हेरिएबिलिटी असतो.
म्हणून आपण म्हणणार सेट बी हॅज मोर व्हेरिएबिलिटी. हे काय क्वेश्चन विचारलाय म्हणून त्याच्यानुसार आपण आन्सर लिहिलं. जसा क्वेश्चन असेल त्यानुसार क्वेश्चन बघायचा. व्हेरिएबिलिटी विचारली आहे का कन्सिस्टन्सी विचारली आहे, तर त्या पद्धतीने इथं आता दोन्हीही विचारलेलं आहे. मग सुरुवातीला व्हेरिएबिलिटीचा आन्सर लिहिलं आणि त्यानंतर आपण कन्सिस्टन्सी साठी लिहिणार. कन्सिस्टन्सी कोणता असेल? Set A has more consistent. ओके, सेट ए इज मोर कन्सिस्टंट, कारण त्याचा कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स जो असेल तो कमी आहे, त्यामुळे तो सेट मोर कन्सिस्टंट असेल. लक्ष सर्वांच्या आहे? हो सर. इथं आपला हा टॉपिक स्टॅटिस्टिक्स संपतोय. म्हणजे आपला जो शेवटचा जो युनिट आहे तो युनिट 5वा स्टॅटिस्टिक्स तो संपलेला आहे. म्हणजे इथं आपला सिलेबस संपतोय. सिलेबस संपला का आपला मग आता? सर. हा लास्टच टॉपिक होता आपला युनिटचा. युनिट नंबर 2 ट्रिगोनोमेट्री. युनिट नंबर 2 राहिलाय की सर. युनिट नंबर 2 राहिलेला आहे आपला. म्हणजे युनिट 1 संपलेला आहे, युनिट 3 संपलेला आहे, युनिट 4 आणि युनिट 5 हे काय एक एक टॉपिक होते. 3, 4, 5 मध्ये किती टॉपिक होते? एक एकच टॉपिक होते. फक्त आपला राहिला युनिट कोणता? सेकंड युनिट राहिलेला आहे तो ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्री म्हणजेच काय आहे? ट्रिग्नोमेट्रीची म्हणजेच काय असतं? अँगलची मेजरमेंट असते त्या ट्रिअँगलची. कोणताही जो ट्रिअँगल असतोय त्या ट्रिअँगलची मेजरमेंट ज्या साइडचे असतात त्या साइडची मेजरमेंट, अँगलची मेजरमेंट आणि त्यांच्यामध्ये जे रिलेशन तयार होतं ते रिलेशन म्हणजेच आपण त्याच्यावरती ट्रिग्नोमेट्री म्हणतोय. 3 अँगलची मेजरमेंट फाइंड आउट करायची आहे, त्याच्यावरून त्याला आपण ते सर्व ट्रिग्नोमेट्री मध्ये आपण बघतोय. मग आपण 10वी पर्यंत बघितलेलं होतं ट्रिग्नोमेट्रीचे 6 रेशो असतात. त्याला आपण त्रिकोणमिती म्हणत होतो. ट्रिग्नोमेट्री म्हणजे 6 रेशो आपण फाइंड आउट करत होतो. कोणकोणते सांगाल? 6 रेशो कोणकोणते होते? सहा रेशो म्हणजेच ते साइन कॉस, जे तुम्ही म्हणतात साइन थीटा, Sin, cos, tan, cosec, cot, sec. ओके, हा. थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, कॉट थीटा, सेक थीटा, कोसेक थीटा. म्हणजे याला जोडून आपण त्या पद्धतीनं म्हणत होतो. साइन ला जोडून कॉस लगेच घेत होतो, साइन कॉस, टॅन कॉट आणि सेक कोसेक. म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायलाही ते सिम्प्लिफाय करायला आणि लक्षात ठेवायला सोपं जात होतं. या पद्धतीने आपण कोणतेही ते 6 जे रेशो असते ते या स्ट्रक्चर मध्ये लिहितोय. आता साइन थीटा म्हणजे एक ट्रिअँगल दिला असेल तर साइन थीटाची व्हॅल्यू आपल्याला ती कशा पद्धतीने फाइंड आउट करत होतो? ते साइडच्या रेशोवरून. तो अँगल तर ट्रिअँगल 90 डिग्रीज असतोय. 90 डिग्रीच्या अँगलच्या स्ट्रक्चर वरूनच आपण ते व्हॅल्यू फाइंड आउट करतोय. कोण सांगेल साइन थीटा म्हणजे काय होतं? वन. नाही, साइन 90 त्यातली व्हॅल्यू 1 होती.
पण ऍक्च्युली आपल्याला साइन थिटा हे काढायचं आहे. ते कशा पद्धतीने आपण फाइंड आउट करत होतो? कोणती तरी साइड आपण दुसरी साइड असं कसं काय होतं की सांगा ना मला ते. डिव्हिजन कशाची डिव्हिजन होते? साइन थिटा आणि त्या आलेल्या बेरीज. Opposite side upon ऑपोजिट अँगल. हा, या पद्धतीत त्या पद्धतीत आपल्याला रिलेशन होतं बघा. अपोजिट साइड, ऍडजसंट साइड, हायपोटेनस. त्यानंतर हायपोटेनस. यामध्ये व्हॅल्यू मिळत होते ना त्या साइन कॉसच्या काहीतरी. हो सर. हो त्या सर. सांगा बघू तुम्ही. समजा हा ट्रिअँगल आहे ABC. हा अँगल थिटा आहे. आता याच्यावरून आपल्याला साइन थिटा फाइंड आउट करायचं आहे. तर साइन थिटा इक्वल टू काय येणार? Opposite side upon hypotenuse. ओके, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. हे आपण बघत होतो. अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. हायपोटेनस म्हणजे कर्ण. हायपोटेनस म्हणजे कर्ण. याला आपण कर्ण म्हणतोय त्या 90 डिग्रीचा अँगल मध्ये, ट्रिअँगल मध्ये. या थिटाच्या समोरची बाजू म्हणजे ही अपोजिट साइड झाली आणि या थिटाच्या लगतची बाजू म्हणजे याला काय म्हणतोय आपण? ऍडजसंट साइड म्हणतो. मग साइन थिटाचा फॉर्म्युला असतो काय? अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. मग सांगा अपोजिट साइड इथं कोणती आहे? AB. हो सर. AC. AB अपॉन AC. बरोबर आहे. या पद्धतीने आपल्याला मिळालं. साइन थिटा इज AB अपॉन AC. ही झाली अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. तसंच हे झालं साइन थिटा साठी. आता कॉस थिटा साठी ऑलरेडी झालेलं आहे आपल्याला. कॉस थिटा साठी सांगा मला. Adjacent Side side of hypotenuse. हा, ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. हायपोटेनस म्हणजे कर्ण, ऍडजसंट साइड म्हणजे लगतची बाजू. मग ऍडजसंट साइड इथे कोणती आहे? BC upon AC. ओके, ऍडजसंट साइड थिटाला ऍडजसंट साइड जवळ असणारी बाजू म्हणजे BC झाली आणि हा तर कर्ण आहे, हायपोटेनस आहे, म्हणजे BC अपॉन AC ही आपली कॉस थिटाची व्हॅल्यू झाली. आता हे झालं आपलं कॉस थिटा साठी. टॅन थिटा साठी बघूया. टॅन थिटा इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. टॅन थिटा इज अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट. यामध्ये हायपोटेनस येत नाहीये. म्हणजे सांगा मला टॅन थिटा इक्वल टू काय मिळालं इथं? अपोजिट साइड म्हणजेच AB upon BC. AB upon BC. AB अपॉन BC. अपोजिट साइड म्हणजे या थिटाच्या बरोबर समोरची बाजू म्हणजे अपोजिट साइड म्हणतोय आपण. ही AB इथं लिहिली आणि थिटाला लागून जी बाजू आहे ही BC ती आपण याच्या खाली लिहितोय. म्हणजे AB अपॉन BC. ही झाली आपल्याला टॅनचा रेशो. टॅन थिटा म्हणजे 6 रेशो आपण म्हणतोय. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. या हे ट्रिग्नोमेट्रीचे 6 रेशो आहेत आणि यामध्ये वेगवेगळे अँगल ज्यावेळी मिळतील त्यावेळी वेगवेगळे रेशोच्या व्हॅल्यू मिळत जातील. आता हे टॅन थिटा नंतर आपण बघतोय कॉट थिटा. टॅन थिटा नंतर कॉट थिटा. कॉट थिटा काय असेल मग? Adjacent side Hypotenuse upon opposite side. ओके, कॉट थिटा हे टॅनच्या अपोजिट असेल.
म्हणजेच हे ऍडजसंट साइड वरती असेल आणि डिवाइडला अपोजिट साइड असणार. ऍडजसंट साइड म्हणजेच इथं आली BC आणि अपोजिट साइड म्हणजेच AB. टॅन थिटाला याच्या उलट होतं, AB अपॉन BC होतं. कॉट थिटाला BC अपॉन AB आहे. ही BC ही AB या पद्धतीने आपण फाइंड आउट करतोय. आता हे 4 रेशो झाले. आता 5वा रेशो आपण घेतोय सेक थिटा. आता हे जे सेक थिटा आहे, जसं टॅन थिटाच्या अपोजिट केल्यानंतर आपल्याला कॉट थिटा मिळालं, तसंच सेक थिटा हे कॉस थिटाच्या अपोजिट असतं. कॉस थिटा जी कॉस थिटाची व्हॅल्यू होती ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. हा, त्यावरून आपल्याला सेक थिटा मिळतं. हे पहिला हायपोटेनस घेणार आपण आणि त्याला डिवायडेड बाय ही ऍडजसंट साइड घ्यायची. हायपोटेनस अपॉन ऍडजसंट साइड म्हणजे AC अपॉन BC. कारण ही व्हॅल्यू जर इनव्हर्स केला तर आपल्याला कॉस थिटाची व्हॅल्यू मिळते. कॉसला उलट केली का आपल्याला सेक थिटाची व्हॅल्यू मिळते. टॅनला उलट केला का आपल्याला कॉट थिटाची व्हॅल्यू मिळते, किंवा कॉटला जर उलट केला तर टॅन थिटाची व्हॅल्यू मिळते. आणि साइनला ज्यावेळी उलट करू त्यावेळी आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळते हो? कोसेक. कोसेक थिटा. बरोबर आहे. साइन थिटाला उलट केल्यानंतर आपल्याला ही कोसेक थिटाची व्हॅल्यू मिळते. आणि कोसेक थिटा म्हणजेच काय झालं मग? हायपोटेनस अपोजिट साइड. हायपोटेनस अपॉन एक मिनिट. एक मिनिट. कोसेक थिटाची व्हॅल्यू रेशो काय आला येतो? हायपोटेनस म्हणजे AC अपॉन AB. AC अपॉन AB. हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड. हे कोसेक थिटा झालं. आणि या 6 रेशोवरती आपण हे सर्व ट्रिग्नोमेट्री मध्ये हे 3 टॉपिक आहेत, छोटे छोटे असे 3 टॉपिक आहेत ट्रिग्नोमेट्री मध्ये. हे 3 टॉपिक आपल्याला बघायचे ट्रिग्नोमेट्रीचे. ते आपल्याला हे यामधली वेगवेगळ्या पद्धतीची रिलेशन्स जी आहेत ते आपण या टॉपिक मध्ये बघणार आहे. आता आउटकम्स काय आहेत, काय काय आहेत ते सुरुवातीला बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहिला आउटकम आहे कंपाऊंड अँगल, अलाइड अँगल, मल्टिपल अँगल. या पद्धतीचे अँगलचे टाइप्स आहेत. कंपाऊंड पद्धतीचे अँगल, अलाइडचे अँगल, मल्टिपल अँगल्स. या अँगल कशा पद्धतीने आहेत ते बघायचं आहे आणि त्यांचा यूज इंजिनिअरिंगचे प्रॉब्लेम जे सॉल्व्ह करण्यासाठी कशा पद्धतीने होतोय ते आपल्याला पहिल्या आउटकम मध्ये बघायचं आहे. म्हणजे एक आउटकम त्या टॉपिक मधून काय शिकायचं आहे आपल्याला? कंपाऊंड अँगल, अलाइड अँगल, मल्टिपल अँगल या पद्धतीचे जे अँगल्स असतील त्यांचा यूज करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. सेकंड,
कन्सेप्ट ऑफ सब मल्टिपल अँगल. जसं मल्टिपल अँगल आहे तसंच त्याला सब मल्टिपल अँगल सुद्धा त्याला जोडून आहे. तो सब मल्टिपल अँगल जो आहे त्याचा यूज करूनही आपल्याला इंजिनिअरिंगचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. तिसरं आहे फॅक्टरायझेशन अँड डिफॅक्टरायझेशन. कन्सेप्ट एम्प्लॉय करायचे कोणती? फॅक्टरायझेशन अँड डिफॅक्टरायझेशन. म्हणजे ही अँगलचीच कन्सेप्ट आहे, फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन. मग त्याचाही यूज आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे ते आपल्याला त्याच्या पुढच्या टॉपिक मध्ये बघणार. सर्व ट्रिग्नॉमेट्री बंद करायला. हा सर, जाडकर सर हा बोलायचं. कंटिन्यू करताय का? हो करतो की, जाते बरं. मग तेच तुमचा मेसेज मी आता पाहिला, मला तर तुम्हाला फोन पण करता येणार नाही. हा नाही आता सर म्हणले होता की सर. हा नाही, करा तुम्ही कंटिन्यू, म्हणजे तुमचं पण होऊन जाईल जरा. हो हो तेच म्हटलं. मी संध्याकाळी घेतो 2:30 ला. हो चालेल की, काही अडचण नाही. ICT च घेतो मी डिव्हिजन बी ला. चालते चालते चालते. हा हा चालेल, करा मग कंटिन्यू. Factorization and defactorization formulae to solve the given simple engineering problems. हा एक बघणार आपण. आणि त्यानंतर चौथं बघायचं आहे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. साइन थिटा असेल तर त्याचा इनव्हर्स आपण साइन इनव्हर्स होतो, कॉसला कॉस इनव्हर्स होतं, टॅनला टॅन इनव्हर्स होतं, कॉटला कॉट इनव्हर्स होतं, सेकला सेक इनव्हर्स, कोसेकला कोसेक इनव्हर्स. म्हणजे अशा पद्धतीचे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सुद्धा आपल्याला लास्ट टॉपिक मध्ये बघायचे. सुरुवातीला 2 टॉपिक मध्ये आपण आहे असे रेशोचे बघणार आहे, साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक. यांच्यामध्ये जे वेगवेगळे अँगलचे टाईप आहेत ते बघणार. आणि लास्ट टॉपिक मध्ये आपण इनव्हर्स त्यांचे केल्यानंतर त्याचे प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येईल तेही आपल्याला बघायचं. चला या पद्धतीने आपण ही ट्रिग्नोमेट्रीचा स्टडी यामध्ये करणार आहे. आता सुरुवातीला आपण बघूया हे कंपाऊंड अँगल्स, अलाइड अँगल्स आणि सब मल्टिपल अँगल्स. यातला जो पहिला टॉपिकचा सब टॉपिक आहे तो आपण बघणार आहे. कंपाऊंड अँगल, अलाइड अँगल, मल्टिपल अँगल अँड सब मल्टिपल अँगल हा त्यातला पहिला टॉपिक येतोय. आणि त्यानंतर दुसरा मग आपला फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन घेतोय आणि तिसरा इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन घेतोय. मग त्यासाठी आपल्याला काही फॉर्म्युले जे यूज करायचे आहेत ते सर्वांनी लिहा. त्याच्यामध्ये हेडिंग टाकले का सर्वांनी? ट्रिग्नोमेट्रीचं हो सर. टॉपिकचं हेडिंग टाका. त्यामध्ये फक्त जे फॉर्म्युले सांगतोय तेवढे फॉर्म्युले लिहा. बाकी जे लिहायचं आहे ते तुम्ही त्यानंतर जे नोट्स पाठवते त्याप्रमाणे लिहा. पण सुरुवातीला हे फॉर्म्युले लिहिले तरच तुम्हाला पुढे काहीतरी लक्षात येईल. त्यामुळे लिहून घ्या हे फॉर्म्युले. जे ऑलरेडी 10वीलाही झालेला हे आयडेंटिटीचा फॉर्म्युला फंडामेंटल आयडेंटिटीज म्हणून म्हटलं जातं बघा याला. फंडामेंटल आयडेंटिटीज अशा पद्धतीनं त्याचं हेडिंग टाका ट्रिग्नोमेट्री मध्ये. हे टॉपिकचं नाव पण टाकलं का सर्वांनी? हो सर. कोणतं टाकायचं आहे? हे कंपाऊंड अँगल, अलाइड अँगल, मल्टिपल अँड सब मल्टिपल अँगल हे टोटल टाकायचं टॉपिकचं नाव. कंपाऊंड अँगल्स कॉमा अलाइड अँगल्स ALLIED अलाइड अँगल आहे, मल्टिपल अँगल्स अँड सब मल्टिपल अँगल्स या पद्धतीनं. ट्रिग्नोमेट्री हा युनिट आहे आपला सेकंड युनिट. त्यामधील टॉपिक आहे घेतोय आपण. पहिला टॉपिक त्यामधला घेतोय कंपाऊंड अँगल्स, अलाइड अँगल्स, मल्टिपल अँगल्स अँड सब मल्टिपल अँगल्स. प्रत्येकाच्या डेफिनेशन आपल्याला बघायचे कशा पद्धतीने ते असतात. कंपाऊंड अँगल म्हणजे काय असतं, अलाइड अँगल म्हणजे काय असतं, मल्टिपल अँगल म्हणजे काय असतं हे सर्व बघणार आहे आपण.
नाव टाकून झालं सर्वांचं टॉपिकचं? हो सर. हो सर. त्याखाली आता फंडामेंटल आयडेंटिटीज लिहा या. फंडामेंटल आयडेंटिटीज की जी पहिली आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. दोन रेशो आहेत, एक साइनचा रेशो आहे, दुसरा कॉसचा रेशो आहे. त्या दोन्हीची स्क्वेअर केल्यानंतर स्क्वेअरची ऍडिशन केल्यानंतर आपल्याला 1 मिळतं. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. तर पहिली आयडेंटिटी लिहा. दुसरी आयडेंटिटी आहे तीही लिहा. 1 प्लस नंबर टाका वाटल्यास 1 त्यानंतर 2. 1 प्लस tan square theta equal to sec square theta. 1 plus tan square theta equal to sec square theta. ही आपली दुसरी आयडेंटिटी. आणि तिसरी आयडेंटिटी आहे 1 प्लस cot square theta equal to cosec square theta. 1 plus cot square theta equal to cosec square. हे आपले बेसिक फॉर्म्युले म्हणून आपण लिहून देतोय. त्या फॉर्म्युलेचा यूज करून पुढे आपल्याला ते कंपाऊंड अँगल मध्ये ते यूज करायचे, अलाइड अँगल मध्ये यूज करायचे, मल्टिपल मध्ये यूज करायचे, मग त्यामध्ये यूज करायचे आपल्याला. लिहून झाले तिन्ही फॉर्म्युले? हो सर. त्याच खाली आता फॉर अ राईट अँगल ट्रिअँगल, काही सर्व राईट अँगल साठी आहेत. फॉर अ राईट अँगल ट्रिअँगल साठी जे आत्ताच तुम्हाला लिहून दिलेलं आहे तेही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. हेही लिहून घ्या म्हणजे आपल्याला ते बघता येईल परत. साइन थीटा इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. म्हणजे आता जे आपण त्याच्या स्टार्ट केल्यानंतर जे सांगितलं तेच फक्त एक वहीमध्ये लिहून घ्या. अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. कॉस थीटा इज ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. हायपोटेनस म्हणजे कर्ण. लक्षात राहत नसेल तर मराठीत त्या ठिकाणी लिहायचं. ऍडजसंट साइड म्हणजे लगतची बाजू, हे म्हणजे कर्ण झालं. ऍडजसंट साइड म्हणजे ही लगतची बाजू आपण म्हणतोय. आणि अपोजिट साइड म्हणजे ही समोरची किंवा विरुद्ध बाजू म्हणतोय, त्या थीटाच्या विरुद्ध बाजू. ऍडजसंट साइड लगतची बाजू, अपोजिट हायपोटेनस. Tan theta is opposite side upon adjacent side. Sec theta is hypotenuse upon adjacent side. Cosec theta is hypotenuse upon opposite side. And cot theta is adjacent side upon opposite side. झालं का सर्वांचं लिहून? हो सर. बरं, वाचा एकदा परत एकदा.
जे आत्ताचे हे 6 आणि पहिले 3 9 फॉर्म्युले एकेकाने वाचायचे. वाचा बघू. सायन्स स्क्वेअर थिटा पासून वाचायचं. आवाज येत नाही तुमचा. थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. Sec square theta. हा पुढं 1 plus cot square theta is equal to थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर. एकानं वाच, फक्त एकानं 9 फॉर्म्युले वाचायचे. एकाने एक सांगण्यापेक्षा एकानं 9 फॉर्म्युले वाचायचे. वाचा, कोण वाचतंय? तर मी वाचतो. हा वाच. प्लस कॉट स्क्वेअर इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. तुझा आवाज येत नाही. Sin theta is equal to opposite side upon hypotenuse. Cos theta is equal to adjacent side upon hypotenuse. Tan theta is equal to opposite side upon adjacent side. Sec theta is equal to hypotenuse upon adjacent side. Cosec theta is equal to hypotenuse upon opposite side. Cot theta is equal to adjacent side upon opposite side. ओके. दुसरं अजून कोण वाचतंय? वाचा. sin square theta plus cos square theta is equal to 1. 1 plus tan square theta is equal to sec square theta. 1 plus cot square theta is equal to cosec square theta. Sin theta is equal to opposite side upon hypotenuse. Cos theta is equal to adjacent side upon hypotenuse. Tan theta is equal to opposite side upon adjacent side. Sec theta is equal to hypotenuse upon adjacent side. Cosec theta is equal to hypotenuse upon opposite side. And cot theta is equal to adjacent side upon opposite side. ओके. कोण वाचतंय? अजून वाचाय का ना? सर्वांनी बाकीच्यांनी लक्ष द्या, कारण ते असं वाचत गेला तरच हे फॉर्म्युले लक्षात राहतात. कारण ट्रिग्नोमेट्री मध्ये बरेच फॉर्म्युले आहेत. सर्वांनी ते फॉर्म्युले एका पेज वरती त्यावरती सगळ्यांनी लिहून काढा. आपल्या रूम मध्ये घरी तिथं ते फॉर्म्युले लावा. म्हणजे प्रत्येक वेळी ते फॉर्म्युले तुम्हाला वाचता येतील आणि लक्षातही राहतील. जेवढ्या वेळा तुम्ही वाचाल, त्याची प्रॅक्टिस लिहून कराल, तेवढ्या वेळा केल्यानंतरच तुम्हाला लक्षात राहणार आहे. तर आता तुम्हाला बघताना लक्षात राहत आणि परत ते विसरत. त्यामुळं ट्रिग्नोमेट्री मध्ये बरेच फॉर्म्युले आहेत, ते सर्वांनी त्या पद्धतीनं लिहून काढायचे. तुम्हाला एक फॉर्म्युलेचं पेज, सर्व फॉर्म्युलेसाठी पेज तयार करून टाकलेलं आहे बघा, ते महत्वाचं. सर्वांनी बघितलेत ना ते फॉर्म्युले टॉपिक वाईज? हो सर. हा, सर्वांनी ते बरं का, ते प्रत्येक याला टॉपिक वाईज फॉर्म्युले आपण दिलेले आहेत. डिटर्मिनंट असला तरी डिटर्मिनंट सुद्धा दिलेले आहेत. क्रॅमर्स रूल दिलेला आहे कशा पद्धतीने घ्यायचा. तुम्हाला एक्झामला सुद्धा ते महत्वाचे फॉर्म्युले राहणार आहे. कारण तुमच्या ज्या 40 क्वेश्चन मध्ये 5 तर क्वेश्चन तुम्हाला यातले फॉर्म्युलेज असतात. 5 ते 6 क्वेश्चन फक्त फॉर्म्युले या पद्धतीने विचारले जाते. मग कोसेक थीटा इक्वल टू किंवा 7 प्लस टॅन स्क्वेअर इक्वल टू असेल, किंवा साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू असेल, लॉग ए प्लस लॉग बी असेल, क्रॅमर्स रूल एक्स इक्वल टू डीएक्स अपॉन डी असेल, किंवा कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स असेल, परपेंडिक्युलर डिस्टन्स असेल, मेन्शुरेशनचा फॉर्म्युला असेल, हे फॉर्म्युले तुम्हाला विचारले का तुम्हाला लगेच त्या पद्धतीने सांगता आलं पाहिजे. त्यासाठी हे सर्व टॉपिक वाईज फॉर्म्युले दिलेले आहेत. ते सर्वांनी वाटल्यास एक छोटे किती 14 पेजेस आहेत, त्याची प्रिंट पाठपुट जरी काढून ठेवली तरी प्रत्येकाने काढून ठेवा. फक्त 14 पेजेस म्हणजे 7 पेजेस वरती तुमचं ते होऊन जातं. त्यामुळं किंवा तुम्ही 2 पेजेस एकत्र करून सुद्धा ते करू शकता, फॉर्म्युले लिहू शकता, पेजवरती काढू शकता. 3-4 पेजेस मध्ये ते फॉर्म्युले एका ठिकाणी लावा वाटल्यास. म्हणजे समोर लावलं तर तुम्ही जिथं एक्झाम देणार आहे तिथं समोर जर लावलं तरी तुम्हाला ते लिहिता येतं. हे करून व्यवस्थित बघून द्या.
पण ते व्यवस्थित करायचं आपल्या ह्याच्यात. त्यामुळं फॉर्म्युलेसी पर्यंत सर्वांनी काढून घ्या ते टॉपिक वाईज. ठीक आहे. अजून कोण वाचणार आहे? एक जण वाचा अजून एक. त्यानंतर आपण स्टार्ट करूया ऍक्च्युअल मध्ये. सर मी वाचू? वाचा. Sin theta is equal to opposite side upon hypotenuse. Cosec theta is equal to adjacent side upon hypotenuse. Tan theta is equal to opposite side upon adjacent side. Sec theta is equal to hypotenuse upon adjacent side. Cosec theta is equal to hypotenuse upon opposite side. Cot theta is equal to adjacent side upon opposite side. त्यानंतर खाली एक फॉर्म्युले आहेत ती एक लिहून घ्या. कोसेक थीटा म्हणजे आता कशा कशाच्या विरुद्ध आहेत. कोसेक थीटा कशाच्या अपोजिट आहे हो? कोणत्या रेशोच्या? साइन थीटाला उलट केलं का कोसेक थीटा होतं, म्हणजे तो साइनच्या उलट आहे. सेक थीटा कशाच्या अपोजिट आहे? कॉस. कॉसच्या अपोजिट आहे. कॉट थीटा म्हणजे कशाच्या अपोजिट आहे? टॅन थीटाच्या. टॅनच्या अपोजिट आहे. म्हणजे या पद्धतीचं आपण हे रिलेशन लिहून घ्या. कोसेक थीटा इज इक्वल टू 1 साइन थीटा म्हणायचं. अपोजिट म्हणजे काय? त्याच्या उलट, म्हणजे अंशातली व्हॅल्यू ती छेदात आहे. कोसेक थीटा इक्वल टू 1 साइन थीटा. तसंच सेक थीटा कॉसच्या उलट आहे, म्हणजे 1 कॉस थीटा झालं. सेक थीटा इज 1 कॉस थीटा. कॉट थीटा म्हणजे 1 टॅन थीटा. हे 3 झाले रेशो अपोजिटेचे. त्याच्याच खाली टॅन थीटाची व्हॅल्यू आपल्याला जर साइन आणि कॉस मधल्या व्हॅल्यू दिलेल्या असतील आणि टॅन विचारला असेल तर आपल्याला टॅन थीटा इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा या फॉर्म्युलीनं आपल्याला ती व्हॅल्यू काढता येते. टॅन थीटा इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. तसंच कॉट थीटा सुद्धा आपल्याला काढता येतं. कॉट थीटा इज कॉस थीटा अपॉन साइन थीटा असतं. जसं आपण वरती हायपोटेन्यूस, ऍडजसंट, अपोजिट या पद्धतीने जसं म्हटलं तसं हे त्या साइड मध्ये रिलेशन न घेता फक्त अँगल जरी माहिती असेल तरी आपण या पद्धतीने ते रेशो फाइंड आउट करतोय. म्हणजे टॅन थीटा इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. कॉट थीटा इक्वल टू कॉस थीटा अपॉन साइन थीटा. म्हणजे इथं जर मी थीटाची व्हॅल्यू, समजा थीटाची व्हॅल्यू मायकुनात चालू रे, तर टॅन थीटाच्या ठिकाणी मी या फॉर्म्युलीमध्ये व्हॅल्यू टाकतो बघा. टॅन 30 इक्वल टू साइन थीटाच्या ठिकाणी 30 टाकायचं, कॉस थीटाच्या ठिकाणी 30 टाकायचं. ए सेंडगे भाई कोण कर. मग साइन थीटाची व्हॅल्यू किती असते ती आपल्याला त्या टेबल मध्ये असते बघा. साइन 30 ची व्हॅल्यू जी असते 1/2 आहे. कॉस 30 ची व्हॅल्यू √3/2. हे सर्व टेबल मध्ये आहे आपल्या, बरोबर आहे. आणि आता या व्हॅल्यूवरून आपण सिम्प्लिफाय करायचं झालं तर 1 ला डिवाइडला 2 आहे, √3 ला डिवाइडला 2 आहे. 2 ला दोन्ही साइडचं कॅन्सल होईल आणि आपल्याला टॅन 30 ची व्हॅल्यू मिळेल 1/√3, जी तुम्हाला टेबल मध्ये आहे बघा व्हॅल्यू. टॅन 30 ची सुद्धा आहे का 1/√3.
सेंडगे आदर्श सेंडगे माईक बंद करा. सर्वांनी माईक बंद करा जरा. प्रेझेंट हे घेतोय त्यानंतर आपण स्टार्ट करायला घेऊया. tan 30 ची व्हॅल्यू 1/√3 आहे का हो? हो सर. हा, म्हणजे त्या पद्धतीने आपल्याला अशा फॉर्म्युलेने सुद्धा ते व्हॅल्यू फाइंड आउट करता येते. समजा tan थीटाची व्हॅल्यू 30 ची व्हॅल्यू माहित नाही, पण साइन आणि कॉस ची व्हॅल्यू मला माहित आहे, तर त्याच्यावरून लगेच मला tan थीटा फाइंड आउट करता येतं, जरी टेबल त्यावेळी नसला तरी सुद्धा. त्यामुळं हे cosec theta into sin theta equal to 1, sec theta into cos theta equal to 1, cot theta equal to tan into tan theta equal to 1. हे रिलेशन सुद्धा आपण वरच्या रिलेशन वरूनच काढलेले आहे. हे लिहून घ्या मात्र. लिहून झाले सर्वांचे रिलेशन? हो सर. हो सर झाले. हे कोसेक इंटू साइन कशावरनं लिहिलं आपण? इथं बघा, हे साइन थिटा जे आहे, जे लेफ्टला जर घेतलं तर ते मल्टिप्लाय होईल कोसेक थिटाला, बरोबर आहे का? त्यामुळे त्याचं रिलेशन आपल्याला मिळतं हे कोसेक थिटा इंटू साइन थिटा इक्वल टू 1. तसंच कॉस वरती या साईडला घेतलं तर ते सेकला मल्टिप्लाय होतं, त्यामुळे रिलेशन काय मिळतं? सेक इंटू कॉस इक्वल टू 1. तसंच टॅन या साईडला घेतलं तर काय होईल? कॉट इंटू tan is equal to 1. 1. हा फॉर्म्युला माहिती असेल तर हे रिलेशन आपल्याला लगेच करता येतात. आणि तेच रिलेशन इथं खाली लिहिलेले बघा, हे रिलेशन आणि हे रिलेशन, हे ते वरच्या ह्याच्यावरनं आता जे काढलेले त्या पद्धतीने रिलेशन आहे. म्हणजे हे पाठ करायची गरज नाही, वरचा जर फॉर्म्युला पाठ असेल तर त्याच्यावरूनच आपल्याला तयार करता येतात. त्यामुळे काही तुम्हाला डायरेक्ट पाठ करता येत, डायरेक्ट हे करायचे, आणि काही रिलेशन तुम्हाला त्याच्यावरूनच मिळतात. त्यामुळं प्रत्येक वेळी ते
करत बसायची काही गरज नाहीये. ठीक आहे, सर्वांचे झाले फॉर्म्युले लिहून? हो सर. आता हे एक अँगल, आता फक्त लक्ष द्या, अँगलचं कन्व्हर्शन आहे. अँगलचं कन्व्हर्शन दोन पद्धतीने होतं. एक रेडियन अँगल आपण सहसा जनरली डिग्री मध्ये मोजतो. डिग्री म्हणजे 90, त्याच्या वरती जे आपण लिहितो त्याला आपण डिग्री म्हणतो. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे 10वी पर्यंत. आणि तशाच पद्धतीनं रेडियन हे कन्व्हर्शन आहे. रेडियन म्हणजे हेच आपल्याला थीटा अँगल असेल तर त्याला वरती सी लिहिलं जातं, म्हणजे 90च्या पुढवरती सी लिहिलं. सी चा अर्थ रेडियन असतं. म्हणजेच हे डिग्री मेजर जे आहे ते थीटा डिग्री यामध्ये लिहिलं जातं. रेडियनचं मेजर जे आहे ते थीटा रेडियन यामध्ये लिहिलं जातं. आता डिग्री आणि रेडियन यामध्ये एक रिलेशन आहे. ते रिलेशन सुद्धा महत्वाचं आहे. ते रिलेशन सुद्धा तुम्हाला विचारलं जातं. मग हे रेडियन आहे, या रेडियनचं कन्व्हर्शन जर तुम्हाला डिग्री मध्ये करायचं असेल तर कशा पद्धतीनं फॉर्म्युला घ्यायचा? समजा मी इथं म्हटलं 3 पाय. 3 पाय याचाच अर्थ हे पाय मध्ये जर आलेलं असेल तर समजायचं ते रेडियन मध्ये आलेलं आहे. पाय ही व्हॅल्यू नसेल तर म्हणायचं ती व्हॅल्यू डिग्री मध्ये. हेही आपण कंपॅरेटिव्ह लक्षात ठेवू शकतो. जर अँगल 3 पाय म्हणून जर दिला तर ती रेडियन मध्ये व्हॅल्यू आहे. अँगल 180 दिला तर ती व्हॅल्यू डिग्री मध्ये. आता दोन्ही मध्ये रिलेशन काय? तर हे थीटा इथं काय नाही, म्हणजे इथं पाय मध्ये दिले म्हणजे इथं रेडियन असतंच. आता त्याचं कन्व्हर्शन आपल्याला डिग्री मध्ये करायचं. तर काय असतं, थीटा रेडियनचं हे डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर इथली थीटाची व्हॅल्यू आहे अशी घ्यायची आणि त्याला मल्टिप्लाय पाय अपॉन 180 करायचं. त्याला मल्टिप्लाय पाय अपॉन 180. हे कशाचं? डिग्रीचं रेडियन कन्व्हर्शन. सॉरी, आपल्याला बघायचं सेकंड जे कन्व्हर्शन दिलेलं आहे सुरुवातीला मी घेतो रेडियनचं डिग्री मध्ये कन्व्हर्शन करून घेऊया. रेडियनचं डिग्री मध्ये ते कशा पद्धतीनं? तर ही जी 3 पायची जी व्हॅल्यू आहे ही ऍक्च्युअली रेडियन मध्ये व्हॅल्यू आहे. तर त्या व्हॅल्यूला मी आहे असं लिहितो. रेडियनची व्हॅल्यू आहे असे, त्याला मल्टिप्लाय करायचं 180 अपॉन पाय. त्याला मल्टिप्लाय काय करायचं आहे? 180 अपॉन पाय. म्हणजेच काय होईल, तर 180 अपॉन पाय केल्यामुळं पायला हे पाय काय होईल? कॅन्सल होईल. आणि आपल्याला 3 आणि 180 या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन तेवढं घ्यावं लागेल. 3 गुणिले 180 किती येतं सांगा बघू? अठरा 54 540 डिग्री. 540 आणि त्याच्यावरती डिग्री मध्ये कन्वर्ट झाले. यामध्ये आता कुठं पाय आहे का हो? नाही. जिथं पाय आहे ते कन्व्हर्शन रेडियन आहे म्हणायचं, ती व्हॅल्यू रेडियनची आहे. जिथं पाय नाहीये ती व्हॅल्यू डिग्रीची झाली आणि ही व्हॅल्यू 540 डिग्री झालं आहे. म्हणजे 3 पाय इक्वल टू 540 डिग्री. हे आपलं त्यात रेडियनचं कन्व्हर्शन डिग्री मध्ये मिळालं. किंवा अजून एक एक्झाम्पल बघा, अजूनही आपल्याला लक्षात येईल. टू पाय म्हटलं, 2 पाय इक्वल टू काय करणार सांगा मी इथं 2 पायला? 2 पाय इंटू 180 अपॉन पाय घेणार. आणि काय कॅन्सलेशन होईल?
पायला पाय कॅन्सल. पाय कॅन्सल आणि 2 into 180 ते किती येत आहे? 360. मग आपल्याला 2 पाय इक्वल टू झालं 360 डिग्री. तुम्ही पॉवरला डिग्री नाही लिहिलं तरी तिथे डिग्री आहे हे लक्षात येतं. पाय नाही म्हणजे ती डिग्रीची व्हॅल्यू आणि डाव्या साईडला पाय आहे म्हणजे सरकार माईक बंद करा. सरकार टू पायचं कन्व्हर्शन 360 डिग्री मध्ये झालं. लक्षात सर्वांच्या हे डिग्री कशी कन्वर्ट करायची ते. हो सर. किंवा अजून एक एक्झाम्पल डिव्हिजन मधलं बघूया, त्या पद्धतीनेही करा. पाय अपॉन 2 हे कन्व्हर्शन काय करणार? इक्वल टू सांगा मला. पाय अपॉन 2 इंटू याला काय करणार? 180 अपॉन पाय. पाय 180 अपॉन पाय. आणि कॅन्सल काय होईल? पाय पाय. पायला पाय कॅन्सल. आता हे 180 अंशात आहे 2 डिवाइड आहे म्हणजेच त्या 180 ला 2 न डिवाइड करायचा इथं आपल्याला, मल्टिप्लाय करायचं नाहीये. 2 जर वरती असतं तर इथं मल्टिप्लाय केलं असतं. मग 180 अपॉन 2 किती येतं? 90. म्हणजेच पाय बाय 2 म्हणजेच 90 डिग्री झाली. या पद्धतीने आपण रेडियनचं कन्व्हर्शन डिग्री मध्ये केलं. लक्षात, रेडियनचं कन्व्हर्शन डिग्री मध्ये या पद्धतीनं 180 अपॉन पाय न मल्टिप्लाय केलं का आपल्याला ते कन्व्हर्शन मिळतं. आता याच्याच उलट करूया. डिग्री मध्ये व्हॅल्यू दिलेली आहे, त्याचं कन्व्हर्शन आपल्याला रेडियन मध्ये करायचं. समजा डिग्री दिलेली आहे आपल्याला 30 डिग्री. 30 डिग्री त्याचं कन्व्हर्शन जर रेडियन मध्ये करायचं असेल तर या पद्धतीने आपण लिहिणार. म्हणजे 30 व्हॅल्यू आहे अशी ठेवायची इनटू त्याला मल्टिप्लाय कशाने करणार? पाय अपॉन 180. पाय अपॉन 180. त्याला मल्टिप्लाय पाय अपॉन 180 ने करायचं. आता इथं पायला पाय कॅन्सल होत नाहीये, पाय एकच आहे वरती. फक्त आता अँगल इथं कन्व्हर्सेशन बघायचं. इथं किती कन्व्हर्सेशन होतंय बघायचं, भाग जातोय. 30 1 30, 30 ने कितीचा भाग झाला इथं? 6. 6चा किंवा 3 1 3, 3 संग 18 करा. म्हणजेच 30 डिग्री इक्वल टू अंशामध्ये काय राहिलं? हे 1 इंटू पाय म्हणजे किती राहिलं? 6 पाय. पाय राहता अंशामध्ये आणि डिवाइडला काय राहिलं? 6. हे भाग केल्यामुळे हे डिवाइडला राहिलं. म्हणजेच पाय अपॉन 6. डिवाइडची व्हॅल्यू डिवाइड मध्येच ठेवायची, अंशातली व्हॅल्यू अंशामध्येच ठेवायची. म्हणजेच 30 डिग्री इक्वल टू पाय अपॉन 6 ते रेडियन मध्ये कन्व्हर्शन झालं. 30 डिग्रीचं कन्व्हर्शन पाय बाय 6 रेडियन मध्ये या पद्धतीने करायचं. तिथं रेडियनचं डिग्री मध्ये करताना 180 भागिले पाय केलं होतं मल्टिप्लाय. इथं पाय भागिले 180 न मल्टिप्लाय करायचं आपल्याला. बघा अजून एक एक्झाम्पल बघूया. $180 म्हणतो. 180 काय करणार? 180 इंटू पाय अपॉन 180. 180 ने मल्टिप्लाय करायचं पाय अपॉन 180 न. मग यामध्ये पाय तर तसंच झालं तर काय कॅन्सल होईल? भागाकार कशाचा होईल?
180 ला 180 कॅन्सल. हा, 180 हे अंशात आहे, हे छेदात आहे, दोन्ही एकमेकाला कॅन्सल झाले. फक्त मिळाला आपल्याला पाय. पाय. म्हणजे 180 डिग्री ची व्हॅल्यू असते पाय. 180 डिग्री म्हणजे व्हॅल्यू असते पाय. म्हणजे त्या पद्धतीने आपण लक्षातही ठेवू शकतोय. कशा पद्धतीनं? बघा, कोणतीही व्हॅल्यू जर आली, आता शॉर्टकट मेथड मध्ये आपण कशा पद्धतीने लक्षात ठेवते बघा. 2 पाय आलं, याचं जर डिग्री मध्ये करायचं झालं तर डायरेक्ट काय करायचं, या पायच्या ठिकाणी फक्त 180 ठेवायचं आहे आपल्याला. आपल्याला माहित आहे पाय इक्वल टू आताच काढले 180 डिग्री. तर 2 इंटू 180 करायचं, म्हणजेच किती आलं हे 360. 18 दोन्ही 36, 360 आलं. 3 पायचं डिग्री मध्ये करायचं असेल तर पायच्या ठिकाणी फक्त 180 टाकायचं. किती येतं? 3 गुणिले 180 बरोबर 540. 40. 4 पाय काढायचं असेल तर 4 इंटू किती करणार? 180. आणि 180 पायच्या ठिकाणी फक्त 180 टाकत जायचं. आणि 180 इंटू 4 म्हणजेच काय आलं? कॅल्क्युलेटर करायचं लगेच 720 डिग्री. लक्षात येतं? या पद्धतीने 180 भागिले पाय असं करत बसण्याऐवजी डायरेक्ट या पद्धतीने जरी केलं तरी तुम्हाला लगेच आन्सर येतं. पायच्या ठिकाणी फक्त 180 टाका. किंवा हे जे आहे, जर आपल्याला रेग्युलर यूज होणारे फॉर्म्युले, रेग्युलर यूज होणारे अँगल कोणकोणते आहेत? हे पाय बाय 6 आहे, बरोबर आहे. पाय अपॉन 6 जो आपल्याला टेबल मधला व्हॅल्यू आहे बघा, टेबल मधला ते. तर या पाय अपॉन 6 ला पायच्या ठिकाणी व्हॅल्यू किती? स्क्रीन दिसते ना? हो सर. येस सर. पायची व्हॅल्यू आता बघा 180 टाकली आणि डिवायडेड बाय 6 केलं तर किती येतंय? 6 आणि 180 ला भागलं तर अँगल किती येतोय मग इथं? 30. 30 डिग्री. म्हणजे पाय बाय 6 म्हणजे व्हॅल्यू किती असते? 30 डिग्री व्हॅल्यू असते. पाय बाय 6 म्हणजेच 30 डिग्री. येते लक्षात? फक्त पायच्या ठिकाणी 180 टाकत गेलोय. आता बाय 3 करतो. पाय बाय 3 म्हणजेच 180 भागिले किती असेल? 180 डिवायडेड बाय 3 असेल. पाय अपॉन 3, पायच्या ठिकाणी 180 टाकलं डिवायडेड बाय 3. हे किती अँगल येतोय? 60. 60 येतोय, बरोबर आहे. 180 अपॉन 3 म्हणजे 60.
म्हणजे पाय बाय 3 ची जी व्हॅल्यू असते ती 60 डिग्री असते. हे आपल्याला प्रत्येक वेळी यूज करायचे असतात, त्यामुळे मी तुम्हाला हे सांगतोय. हे पाय बाय 3 झालं 60. आता या पाय बाय 3 च्या ऐवजी मी पाय बाय 4 घेतो. पाय बाय 4 घेतलं तरी इथं 180 ला सुद्धा डिवायडेड बाय 4 असेल. आणि ती व्हॅल्यू किती येते सांगा मला? 45. 45. बरोबर आहे, 45. म्हणजे पाय बाय 4 म्हणजेच 45 असतं. तसंच पाय बाय 4 जसं घेतलं तसं मी पाय बाय 2 घेतलं तर पायची व्हॅल्यू 180 टाकली भागिले 2 90. 90. डिग्री. पाय बाय 2 म्हणजेच 90 डिग्री झाली. आता फक्त पाय जर घेतलं तर फक्त पायची व्हॅल्यू आपण आताच म्हटलं होतं, पाय म्हणजे काय असतो, आपण किती व्हॅल्यू टाकत होतो? 180. 180. ओके. या पद्धतीने आपण हीच कन्व्हर्शन करतोय. आता खाली तीच कन्व्हर्शन तुम्हाला लक्षात ठेवायचे किती दिले बघा. डिग्रीचं कन्व्हर्शन 30 म्हणजे कशाची व्हॅल्यू काढली आपण? पाय बाय 6 ची व्हॅल्यू काढली ना आताच. हो सर. 30 मिळते. पायच्या ठिकाणी 180 तर टाकलं का पाय बाय 4 ची व्हॅल्यू 45 मिळते. परत पायच्या ठिकाणी 180 टाकलं का व्हॅल्यू येतं, पाय बाय 3 केलं का 60 मिळते. म्हणजे ह्या दोन्ही व्हॅल्यू इक्वल आहेत अशा पद्धतीने. 30 इक्वल टू पाय बाय 6, 60 इक्वल टू पाय बाय 3. एक डिग्री मध्ये एक रेडियन मध्ये. तसंच खाली पाय बाय 2 इक्वल टू 90. पाय इक्वल टू 180. 3 पाय बाय 2 म्हणजे पायच्या ठिकाणी तुम्ही 180 टाका तिथं. 3 पाय बाय 2 मध्ये तुम्हाला 270 मिळतं. आणि हे तुम्ही कॅल्क्युलेटरवरती चेक करू शकता. तसंच 2 पाय केलं तर 360 हे आपण बघितलं. म्हणजे या पद्धतीची कन्व्हर्शन आपल्याला करायची आहे. कन्व्हर्शन सर्वांच्या आली का लक्षात येईल? हो सर. टेबल मध्ये सुद्धा तुम्हाला साइन 30 इक्वल टू किती व्हॅल्यू आहे? 1/2 आहे. बरोबर आहे. मग साइन 30 च्या ऐवजी काय वेळा तुम्हाला साइन जर पाय बाय 6 दिलं तर ही व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेटर वरती जे पाय आहे ते पाय तिथं टाकायचं नाही. कॅल्क्युलेटर वरती जी व्हॅल्यू 3.14 असते कॅल्क्युलेटरची पायची दिलेली व्हॅल्यू. पण आपल्याला इथं ती पायची व्हॅल्यू किती असते हो? आपल्या ट्रिग्नोमेट्री मध्ये 180 डिग्री असते पाय म्हणजे. त्यामुळं कॅल्क्युलेटरचा पाय जर 3 इंटू जर तुम्ही पाय केलं तर ती व्हॅल्यू तुमची वेगळी येईल. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं, कॅल्क्युलेटर वरती करताना साइन पाय बाय 6 तुम्हाला सांगितलं तर सुरुवातीला पाय बाय 6 हे काढून घ्यायचं. ही पाय बाय 6 ची व्हॅल्यू किती येते बघायची. आणि हे पाय बाय 6 म्हणजेच आपण आपल्या मेथडनं काढू शकतो. कशा पद्धतीनं? पायच्या ठिकाणी 180 टाकायचं. 180 भागिले 6 किती येते? 180 भागिले 6 30. किती येतं? 180 डिवायडेड बाय 6 30 डिग्री. हे 30 डिग्री काढायचं आणि त्यानंतर मग साइन 30 करायचं. पाय बाय 6 च्या ऐवजी तर 30 टाकायचं. हे वरती टाकलंय त्या पद्धतीनं. आणि साइन 30 ची व्हॅल्यू मग तुम्ही तर हे 1/2 येतं किंवा 0.5 येईल त्या ठिकाणी.
लक्षात येतोय का? कॅल्क्युलेटर वरचा पाय हा डायरेक्ट त्यामध्ये पाय टाकायचा नाहीये. ती पायची व्हॅल्यू ही आपल्या रेग्युलर 22/7 किंवा 3.142 आपण जी म्हणतोय ती व्हॅल्यू तिथली असते. तुम्हाला जर आपल्या ट्रिग्नॉमेट्री मधले अँगल मध्ये जर पाय असेल तर अँगल पायचा 180 डिग्री असतो. हे लक्षात आलं पाहिजे. मग तुम्ही sin π/6 कन्वर्शन 30 केला आणि sin 30 ची व्हॅल्यू 1/2 किंवा हेच तुम्ही जर sin π/4 करायचं झालं तर sin π/4 45 येते. π/4 म्हणजे 445 आणि त्यावेळी तुम्ही व्हॅल्यू टाका ही मग sin 45 इक्वल टू किती येते त्या टेबल मध्ये व्हॅल्यू बघा. ती व्हॅल्यू म्हणजे आपली 1/√2 व्हॅल्यू किंवा कॅल्क्युलेटर वरती टाका तुम्हाला ती व्हॅल्यू मिळेल. किंवा तुमच्या जवळ जो टेबल दिलेला असतो हा जो दिलेला टेबल आहे त्यामध्ये सुद्धा आपण दिलेला आहे. काही टेबल मध्ये नाहीये पण काही टेबल मध्ये ऑलरेडी व्हॅल्यू दिलेली आहेत अशा पद्धतीच्या. इथं 0, इथं 30 किंवा यालाच π/6 म्हटलं जातं. परत 45 किंवा π/4. तिसरी व्हॅल्यू 60 किंवा π/3. चौथी व्हॅल्यू 90 किंवा π/2 आणि इथं मग साइन कॉस टॅन या पद्धतीने व्हॅल्यू दिल्या जातात. म्हणजे sin 30 आलं तरी तिथं 1/2 घेणार. sin π/6 जरी आलं तरी ती व्हॅल्यू 1/2 असणार आहे. तर 30 आणि π/6 म्हणजे एकच व्हॅल्यू. 45 आणि π/4 म्हणजे एकच व्हॅल्यू. अलग लक्षात टेबलचे व्हॅल्यू तशा पद्धतीचे लिहायचे ते. हो सर. हो सर. ठीक आहे. आता एक्झाम्पल बघूया थोडेसे. त्यानंतर आपण हे रेशो दिलेले आहेत बघा. साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक आहे रेशो की 0 असताना काय असतं. 0 पासून स्टार्ट 30 डिग्री त्यालाच ब्रॅकेट मध्ये π/6 दिलेला आहे. 45 म्हणजे π/4 दिलेला आहे. 60 म्हणजे π/3. 90 म्हणजे π/2. 180 म्हणजे π. आणि या पद्धतीनं सर हे ग्रुप या पद्धतीनं हे टेबल तयार करून दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. सर या पाटल्या पीडीएफ मधलं मग रायटिंग करायचं आहे परत राहिलेलं. काय झालं? सर तुम्ही जी पीडीएफ पाठवणार आहे ती राईट करायची आहे मग परत. हा पूर्ण राईट करायची नोट्स म्हणूनच. सर एक्झाम्पल ती पण लिहायची का? हो 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 एक्झाम्पल. आता फक्त बेसिक आपण फॉर्म्युले सर्व बघितले. हे बेसिक स्ट्रक्चर आहे पूर्ण. अजून आपण ऍक्च्युअली पार्टला खाली स्टार्टअप केलेलं नाहीये. हे फक्त कन्व्हर्शन 30 π/6 हे सुद्धा विचारलं जातं पण हे बेसिक मध्ये विचारलं जात आहे. जे 10वीच्या बेसवरती आहे पूर्ण. हे सर्व इथपर्यंत लिहायचंच जे ते आता सांगितलेलं ही पीडीएफ मी तुम्हाला नोट्स म्हणून ती सेंड करतोय. तेवढाच पार्ट. तो पार्ट सर्वांनी लिहून काढा. हॅलो सर. हा तुम्ही पाठवलेली पीडीएफ ओपनच होत नाही. काय अजून कोणाला प्रॉब्लेम येतो काय पीडीएफ ओपन व्हायला? नाही सर. हा सर होत नाही ओपन. हो सर होत नाही. कोणती पीडीएफ ओपन होत नाही मला सांगा जरा. ब्लॅक कलरची. अरे लाल कलरची तर पीडीएफ ओपन व्हायलाच पाहिजे. ती पीडीएफचा ऑप्शनच आहे तो. दुसरा जर ऑप्शन असेल तर दुसऱ्या त्या याच्यामध्ये होते हे फॉर्म्युला. ही पीडीएफ लाल आले म्हणजे हे कोणत्याही फॉर्मॅट मध्ये ऍडॉब रीडर पीडीएफ रीडर ज्या ऑप्शन मोबाईल मध्ये आहे त्यामध्ये ओपन होणारच हे. आणि पीडीएफ सर WPS ऑफिस मधून होते ऍड. WPS नसलं तरी सुद्धा होते. फक्त पीडीएफ जरी असलं तरी होते. WPS मध्ये वर्ड आणि ते दोन्ही झालं ते. पण फक्त पीडीएफ रीडर जरी असेल तरी हे पीडीएफचं जे लाल मार्क आहे लाल मार्क असणार ऑप्शन कोणत्याही ऍडॉब रीडर मधून होते ऍप्लिकेशन मधून त्या पीडीएफच्या. मग पीडीएफ असेल ऍडॉब रीडर असेल
किंवा फक्त पीडीएफ रीडर म्हणून घेतलं, WPS म्हणून घेतलं? सर ते मेन्सुरेशनचं पाठवलेलं ना ती नव्हती ओपन. हा ते परत पाठवलं की तुम्हाला ते? हा सर परत पाठवली पण तसं होत नाही, ते तसं पाठवलं बाकीच्या होतं सर. हा त्याला प्रॉब्लेम येत होता, त्याला दुसरा ऑप्शन लागत होता. पण हे जे लाल जे आहे, हे लाल असणारे जे PDF चे ऑप्शन आहेत त्यामध्ये मात्र तुम्हाला कोणतीही PDF, आता ही मराठी इन्स्ट्रक्शनची PDF ते ओपन व्हायलाच पाहिजे. हे PDF लिहिले म्हणजे हे ओपन होणारे PDFs आहेत. ह्या बेसिक PDF चे स्ट्रक्चर आहेत, हे स्टॅटिस्टिकची PDF. हे PDF रीडर मध्ये, WPS मध्ये, ऍडॉब रीडर मध्ये कोणतेही तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या त्या प्ले स्टोर मधून, त्यामधून ही PDF ची डाउनलोड होते. फक्त एकच मेन्शुरेशनला त्यावेळी प्रॉब्लेम झाला होता, पण ते त्यावेळी आपण ते कव्हर करून पाठवलं होतं लगेच. सर लक्षात डाउनलोड करून घ्या ऍप्लिकेशन मध्ये. जर ऍप्लिकेशन नसेल तर PDF रीडर म्हणा किंवा ऍडॉब रीडर म्हणा. ऍडॉब रीडर असेल ऍडॉब रीडर घ्या, PDF रीडर घ्या, WPS घ्या. हे ऍप्लिकेशन लागतात आपल्याला हे ह्याच्यासाठी ओपन होण्यासाठी. ते जर तुम्ही डिलीट केलं असेल नसेल, सहसा प्रत्येक मोबाईलला बेसिक ऑपरेशन ते असतंच PDF रीडरचं. हे WPS वगैरे हे एक्स्ट्रा घेतलेले ऍप्लिकेशन्स आहेत. आणि जरी नसेल तरी सुद्धा तुम्ही ते PDF रीडर किंवा WPS ऑफिस म्हणून ते घ्या तिथं. सर स्टॅटिस्टिक्स सब्जेक्टचे हे लिहितात का कधी सर टॉपिकचे एक्झाम्पल पण? काय मिळेल का सर? स्टॅटिस्टिक्स जो टॉपिक आहे ना, हा त्या टॉपिक मधले एक्झाम्पल लिहू द्या ना नोट्स मध्ये पाठवलेले. हा लिहून घ्या की, लिहून दिलेले आहेत की, सॉल्व्ह केलेले आहेत. होमवर्कचे एक्झाम्पल आहेत, होमवर्कचे एक्झाम्पल होमवर्क मध्ये त्यामध्ये सॉल्व्ह करून घ्या. रेग्युलर मध्ये ते सॉल्व्ह केलेले एक्झाम्पल रेग्युलर मध्ये लिहा. आणि होमवर्कला त्यामध्ये जे एक्झाम्पल एक्सरसाइज मध्ये जे आहेत ते एक्झाम्पल होमवर्क मध्ये लिहायचे. आलं लक्षात? हा सर त्यासाठी दिलेले एक्सरसाइज मध्ये असल्या होमवर्कच्या रेग्युलर मध्ये सॉल्व्ह केलेले असतील त्या PDF मध्ये ते रेग्युलर मध्ये लिहायचे, सगळं डिस्क्रिप्शन वगैरे ते. आणि एक्सरसाइज जे तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितला होता त्या खाली दिलेला असतो, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पॉइंटला एक्सरसाइज खाली आहे. तो एक्सरसाइज तुम्ही त्या पद्धतीचा एक्सरसाइजच्या होमवर्कच्या वहीमध्ये सॉल्व्ह करायचा. सर मी लेफ्ट झाली तरी चालेल का? मी कॉलेजवर आले प्रोजेक्ट करण्यासाठी. ठीक आहे, आता पहिला पॉइंट आपण बघूया, स्टार्ट करूया. आज आपण कंपाऊंड अँगल. पहिला पॉइंट आहे आपला कंपाऊंड अँगल. सर्वांना आता हे नाही दिसत आहे की स्क्रीन शेअर रे? दिसत नाही का तुम्हाला स्क्रीन? दिसते सर. दिसते सर. अरे मग सांगत चला ना, मला विचारलं तरी कोणच रिस्पॉन्स देत नाही तुम्ही. कंपाऊंड अँगल, जो आपला टॉपिकचं नाव टाकलेलं आहे आपण, कंपाऊंड अँगल, अलाइड अँगल, मल्टिपल अँगल आणि सब मल्टिपल अँगल. ऍक्च्युली आपण टॉपिक आता स्टार्ट करतोय, त्यामध्ये कंपाऊंड अँगल आपण बघतोय. काही वेळा तुम्हाला डेफिनेशन सुद्धा विचारल्या जातात. कंपाऊंड अँगल म्हणजे काय, तर ही डेफिनेशन ही आपल्याला लक्षात आली पाहिजे. द अँगल ऑब्टेन्ड बाय addition or subtraction of given angles, angle obtained by addition or subtraction
of a given angles is called as compound angle. Is called as compound angle. म्हणजेच दोन अँगल तुम्हाला दिलेले आहेत. समजा ए आणि बी असे दोन अँगल आहेत, तर त्याची बेरीज केली ए प्लस बी अशा पद्धतीचं जर स्ट्रक्चर असेल तर आपण त्याला कंपाऊंड अँगल म्हणणार आहे. किंवा ए मायनस बी अशा पद्धतीचं दोन अँगलची सबट्रॅक्शन असेल तरी त्याला आपण कंपाऊंड म्हणणार. म्हणजेच दोन अँगलची बेरीज किंवा वजाबाकी जिथं लिहिली जाते त्या अँगल्सना कंपाऊंड अँगल म्हणायचं. मग दोन अँगल असतील किंवा तीनही अँगल असतील, ए प्लस बी इथं मायनस सी असेल तरीही आपण त्याला कंपाऊंड अँगल म्हणणार. म्हटल्यास डेफिनेशन आपण एक्सटेंड करू शकतो. दोन किंवा दोन पेक्षा जास्ती अँगलची बेरीज किंवा वजाबाकी जर त्या अँगल मध्ये आली तर त्या अँगलना आपण म्हणतोय कंपाऊंड अँगल. मग तेच आपल्याला इथं दिलेलं आहे बघा. ते स्ट्रक्चर असतं कसं, ए प्लस बी, ए मायनस बी, ए प्लस बी, हे ए प्लस बी, हे ए मायनस बी अशा स्ट्रक्चरचा अँगल म्हणजे कंपाऊंड अँगल. आता समजा ए ची व्हॅल्यू इथं दिली बघा 45, बी ची व्हॅल्यू दिली 30. तर कंपाऊंड अँगल कसा तयार होतोय, त्या दोन्हीची बेरीज म्हणजे 45 प्लस 30 ही झाली कंपाऊंड अँगलची व्हॅल्यू. आणि टोटल व्हॅल्यू किती येते, 75 डिग्री. बघा हे कशासाठी करायचंय आपल्याला, तर मला हे ऐकून करा जरा. मला टेबल मध्ये व्हॅल्यू कोणकोणते असतात, 0 असतं, 30 असतं, 45 आहे, 60 आहे, 90 आहे, 180 आहे. म्हणजे या अँगल्सना आपण स्टँडर्ड अँगल म्हणतोय. स्टँडर्ड अँगल ज्या व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट टेबल मध्ये किंवा डायरेक्ट कॅल्क्युलेटर लगेच निघतात त्या व्हॅल्यू कॅल्क्युलेशन. पण अशा काही व्हॅल्यू, आता इथं व्हॅल्यू घेतली मी 75, ही व्हॅल्यू आहे का त्या टेबल मध्ये, नाही. आणि तुम्हाला सांगितलं साइन 75 काढा. तुमच्या टेबल मध्ये ती व्हॅल्यू स्टँडर्ड व्हॅल्यू नाहीये. मग अशा वेळी काय करायचं, तर आपण त्या कॅल्क्युलेटरचा यूज न करता ही व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल तर मी काय करणार, या 75 ला दोन अँगलच्या बेरीज किंवा वजाबाकीमध्ये कन्वर्ट करणार. पण ते दोन अँगल कशा पद्धतीने घेणार, ते दोन अँगल जे असणार आहेत ते स्टँडर्ड अँगल असणार आहे. म्हणजे इथं आपण बघितलं, एक अँगल यातला 45 आणि दुसरा 30 घेणार. हे दोन्हीही अँगल कसे स्टँडर्ड अँगल आहेत, की ते टेबल मध्ये आहेत व्हॅल्यू त्याच्या. अशा अँगलच्या ऍडिशन मध्ये आपल्याला ते कन्वर्ट करायचंय. इथं आपण 75 ला आपण 60 अधिक 15 करणार नाही. यातला 60 आहे पण 15 आहे का हो टेबल मध्ये स्टँडर्ड नाही. मग ही बेरीज आपली येणार नाही इथे कंपाऊंड अँगल मध्ये. आपली बेरीज येणार कोणती, 45 प्लस 30. ही स्टँडर्ड अँगल आहे. आता दुसरी व्हॅल्यू खाली घेतली बघा, ही 15. ही 15 व्हॅल्यू आपल्याला कोणत्या दोन अँगलच्या ऍडिशन मध्ये घेता येते किंवा सबट्रॅक्शन मध्ये घेता येते, 45 मायनस 30. हा दोन अँगल आहेत ते बघितले मी, ते 45 आणि मायनस 30. कारण ऍडिशन मध्ये तर कोणताच अँगल 15 येणार नाहीये, म्हणजे इथे आणि सबट्रॅक्शन मध्ये आपल्याला ते 45 मायनस 30 म्हणजे 15 डिग्री मिळाला. येते का 15 45 वजा 30? हो सर. हो सर येते. अजून दोन अँगल आहेत बघा त्यामध्ये, ज्याची सबट्रॅक्शन केली का आपल्याला 15 येणार नाही.
कोण सांगेल? हे अशा पद्धतीचे अँगल आपल्याला बेरजेच्या किंवा वजाबाकीच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचे आहेत आणि आपल्याला व्हॅल्यू काढायचे आहेत. म्हणून त्याला कंपाऊंड अँगल म्हटलेलं आहे. या पद्धतीचे आपल्याला अँगल्सचे रिलेशन या कंपाऊंड अँगल मध्ये शिकायचे. कोणत्या दोन व्हॅल्यू अजून? 45 - 60. उलट सांगितलं तू. 60 - 45. हे 45 वजा 60 केलं तर वजा 15 येतं. वजा 15 नाही आपल्याला घ्यायचं, 15 घ्यायचं आहे. तर 60 - 45 म्हणजेच 15 येतं. म्हणजेच 15 हे आपल्याला दोन पद्धतीने लिहिता येतं. बरोबर आहे? आणि या पद्धतीचे आपल्याला फॉर्म्युलीवरून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. अशा पद्धतीचे ज्यावेळी आपल्याला ऍडिशन मध्ये अँगल येतील, कंपाऊंड अँगल याला म्हटलं जातं, त्यावेळी ते कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे ते आपण या टॉपिक मध्ये बघणार आहे. आता त्यासाठी एक फॉर्म्युली तयार केलेली आहे. त्याच्या फॉर्म्युली बघा सर्वांनी. हे फॉर्म्युले पहिला फॉर्म्युला आहे साइन ए प्लस बी इक्वल टू, म्हणजे ए आणि बी आता सांगितल्याप्रमाणे समजा इथं 45 आणि इथं 30 दिलं तर ए म्हणजे 45 झालं, बी म्हणजे 30 झालं. 75 साठी आपल्याला दिलंय समजा. तर त्याचा फॉर्म्युला काय आहे? साइन ए इंटू कॉस बी, साइन ए इंटू कॉस बी प्लस, आता उलट करायचं, बी ला इथं घ्यायचं, ए ला इथं घ्यायचं, म्हणजेच कॉस ए इंटू साइन बी. हा फॉर्म्युला तयार होतो. साइन ए प्लस बी इक्वल टू साइन इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. आणि या फॉर्म्युलीमध्ये मग ए च्या ठिकाणी इथं 45 टाकणार, बी च्या ठिकाणी 30 टाकणार, इथं ए च्या ठिकाणी 30, बी च्या ठिकाणी 45. आणि हे जे रेशो असतात हे रेशो आपल्याला टेबलमध्ये माहिती असतात. त्या व्हॅल्यू त्या त्या ठिकाणी टाकायच्या आणि आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचं. आता इथं जर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये असतं, डिस्क्रिप्टिव्ह पेपर जर असता, आता तुमचा पेपर हा ऑनलाईन होणार. ऑनलाईन असल्यामुळे तुम्हाला साइन 75 ची व्हॅल्यू डायरेक्ट कॅल्क्युलेटर वरती येते. पण ज्यावेळी तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह मध्ये लिहायचं असतं त्यावेळी तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन 75. तुम्हाला कॅल्क्युलेटरचा यूज न करता व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग त्यावेळी आपण अशा पद्धतीने हा फॉर्म्युला घेऊनच सॉल्व्ह करावा लागणार आहे तुम्हाला. जर तुम्ही साइन 75 डायरेक्ट कॅल्क्युलेटरची त्यामध्ये जर व्हॅल्यू लिहिली असती तर ते आन्सर तुम्हाला 3 मार्काला असेल किंवा 2 मार्काला प्रॉब्लेम असेल तर ते काहीही मार्क मिळत नाही. पण इथं आता ऑनलाईन मुळे तुम्हाला सोपं झालेलं आहे. ऑनलाईन मुळे तुम्हाला साइन 75 काढायला सांगितलं तर हे या पद्धतीने आपण साइन 75 कॅल्क्युलेटर वरती काढून लगेच तिथं टाकू शकतो. पण तरीही आपल्याला हे सर्व बघायचं आहे. तसा साइन ए मायनस बी चाही फॉर्म्युला आहे. मध्ये मायनस असेल तर फक्त इथं मायनस येणार आहे. वरचाच फॉर्म्युला फक्त मध्ये काय आहे, दोन्ही मध्ये सबट्रॅक्शन आहे. वरती प्लसचा फॉर्म्युला होता, प्लस होतो, खाली मायनसचा फॉर्म्युला मायनस आहे. तसंच तिसरा फॉर्म्युला आहे कॉस ए प्लस बी इक्वल टू, आता हा फॉर्म्युला या दोन्ही पेक्षा वरचा वेगळा, कॉस ए इंटू कॉस बी. इथं प्लस असेल तर इथं मात्र आता अपोजिट साइन येतं, मायनस येतं. हे लक्षात ठेवायचं. तर कॉस मध्ये साइनला प्लस होतं तर पुढे सुद्धा प्लस होतं, मायनसला मायनस होतं. इथं मात्र कॉस ए प्लस बी असेल तर प्लस असेल तर इथं मायनस असणार, म्हणजे कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. तसंच चौथा ऑप्शन त्याच्या विरुद्ध असेल, कॉस ए मायनस बी असेल तर कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी होणार. म्हणजे ज्यावेळी हे फॉर्म्युले आपण एक्झाम्पल मध्ये यूज करतोय त्याच वेळी आपल्याला ते फॉर्म्युले परत हळूहळू पाठ होत जातात आपोआप. डायरेक्ट लगेच लक्षात येणार नाही आपल्याला. आपण प्रत्येक वेळी एक्झाम्पल घेतलं का तो फॉर्म्युला यूज करणार आहे.
तो फॉर्म्युला यूज केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करणार आणि आन्सर फाइंड आउट करणार. आणि हे ज्यावेळी प्रत्येक एक्झाम्पल मध्ये हे टाकत जाऊ त्यावेळी तुमच्या फॉर्म्युले हे वरचे वर लक्षात येत जातील. तसंच पाचवा फॉर्म्युला आहे कंपाऊंड अँगलचा. कंपाऊंड अँगल म्हणजे या दोन्हीच्या बेरजेच्या किंवा वजाबाकीच्या स्वरूपात आहेत. tan a plus b equal to tan a plus tan b upon 1 minus tan a into tan b. हेच स्ट्रक्चर आपण स्ट्रेट लाईन मध्ये सुद्धा घेतलं होतं बघा. काय झालं? जरा खाली घेता का वरचा फॉर्म्युला बघायला घ्यायचं. आपण स्ट्रेट लाईन मध्ये स्लोप काढताना बघितलं होतं बघा. मॉड्युलस m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 इंटू m2. त्याच पद्धतीने हे फॉर्म्युला m1 m2 च्या जागी फक्त टॅन आहेत बघा इथं. बघा इथं tan a मायनस b चा फॉर्म्युला काय आहे? tan a मायनस b साठी tan a मायनस tan b सबट्रॅक्शन असेल तर इथं सबट्रॅक्शन आणि खाली 1 प्लस tan a इंटू tan b. जसं इथे एक्झाम्पल मध्ये होतं स्लोप मध्ये m1 मायनस m2 वरती होतं, खाली 1 प्लस m1 इंटू m2 होतं. तसंच सेम स्ट्रक्चर आहे, फक्त m1 च्या जागी tan a आहे, m2 च्या जागी tan b आहे. म्हणजे tan a मायनस b हा फॉर्म्युला tan a minus tan b upon 1 plus tan a into tan b. tan a plus b असेल तर वरती tan a plus tan b upon 1 minus tan a into tan b. इथपर्यंत आपल्याला सर्व ते फॉर्म्युले लिहून काढा. जे इथपर्यंत तुम्हाला नोट्स ते टाकतोय ते तेवढं लिहून काढा सर्वांनी. आणि उद्याच्या किंवा नंतरच्या लेक्चरला आपण ह्याची याच्यावरती जे एक्झाम्पल आहेत ते एक्झाम्पल कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येतील ते आपण नेक्स्ट लेक्चरला म्हणजे पुढच्या लेक्चरला ज्यावेळी होईल त्यावेळी आपण बघूया. लक्षात आलं सर्वांच्या हे? हो सर. हो सर. हो सर. स्टॅटिस्टिक्सचाही थोडासा जो राहिलेला पार्ट आहे त्याची ही नोट्स तेवढ्या सेंड करतोय आणि